ते खांब दिसनात कलर केले, ब्रल दिसायला वाटतं. तोंड असं कडू कडू झालं आणि आज घरात गरम पण व्हायला लागले. 2-3 दिवस असं वातावरण पावसाचं झालेलं, थोडासा पाऊस पडत होता. आज इतकं गरम व्हायला लागले की नाही, इथं बाहेर येऊन बसले मी निवांत. हे की नाही सगळं असं मी आता तुम्हाला दाखवलं बघा, ते सगळ्याला हा कलर कसं आता पावसाळ्यात खराब होते. पावसाळ्यात का नाही ह्या ग्रिलला असं गंज पकडायला चालू होते. त्यामुळे हे 2 दिवसापूर्वी सगळं कलर करून घेतलेलं आहे. जिना, परत ते वरचे शटर, त्यानंतर खाली, त्यानंतर पलीकडं, त्यानंतर तिकडे बाहेर सगळ्यांना, परत हे खांब वगैरे आहेत जे दाखवले त्या सगळ्यांना कलर देऊन गेलेला. हा कलर कसा वाटतो सांगा. मला थोडासा देताना पहिल्यांदा म्हटलं या असं का द्यायला लागलं, तसं काळा द्यायला पाहिजे होतं असं वाटलं होतं. पण कलर केल्यानंतर छान वाटायला लागलं, म्हणजे कॉम्बिनेशन ना त्याचं छान वाटतं. म्हणजे जे भिंतीला बिल्डिंगला केलेलं आहे ते आणि हे शटरचं कॉम्बिनेशन चांगलं वाटतं केल्यानंतर. हे चार्ली ये इकडे, या इथं बस, ये इकडे, या तिकडं गाडी येईल की कुणाची तरी, या इथं बस, तिथं खाली बस, खाली बस, तिथं खाली बस रे. खायला नाही काय माझ्याकडं, तिथं खाली बस, बस तिथं खाली बसा. वर नाही बसायला येणार, पायरीवर कसं बसणार, कसं बसणार पायरीवर खरे. जा झोप, जा जा झोप खाली, जा चालेल, जा 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 जा. आज मला थोडंसं बरं पण वाटत नव्हतं. काय होतं माहिती आहे, त्यामुळे ह्यांना ORS आणा म्हटलं, थोडंसं बरं वाटेल ह्यासाठी. संध्याकाळचं बाहेर कोणी नव्हतं पण, आणि थोडंसं घरात पण बसून कोणी असं आडवं पडावं असं वाटत होतं. आणि संध्याकाळचं कसं आडवं पडू नये असं म्हणतात, त्यामुळे थोडंसं बाहेर कणी इथं जिन्यावर वाऱ्याला येऊन बसले होते. तसंही संध्याकाळच्या जेवणाची सुरुवात मी वेळानंच करते. पोरं आली की शाळेतून काहीतरी त्यांना खायला करून घालते, चहा वगैरे पाहिजे असेल तर देते, आणि मग नंतर कामाला सुरुवात करते. काय करायला सांग, झालं लोक खायला लागले, गाडी लावून बसले, गाणी लावून. द्यायचं काय करू. माझा ताप असा बाहेर पडत नाही, अंगात मुरतोय, त्यामुळे कधी आतून असं गरम वाफा आल्यासारखं होतंय. परत तोंड असं कडू कडू, म्हणजे जेवण भूक असते पण जेवण ताटात घेतलं की जात नाही, म्हणजे खायला नको, इच्छा होत नाही, काय काम करायला नको, फक्त लोळत असं आडवं पडावं असं वाटतं. थोडं बाहेर बसले वाऱ्याला, आता म्हटलं जेवण तरी करायला पाहिजे थोडंफार. त्यामुळे घरात आले, 7 वाजून गेले होते, 7:15 वाजले होते. लाईटी लावल्या होत्या, तशा पण तरी मी संध्याकाळच्या 7लाच लाईट लावते, कारण लवकर लाईट लावायची काही गरज पडत नाही. आज 7:15 झाले होते. पोरं अभ्यास करत त्यांचं लेक्चर ऑनलाईन करत होती. आले घरात, थोडासा बाजार वगैरे आणायला सांगितलं. बाजार म्हणजे ब्रेड वगैरे पोरांना खायला किंवा काहीतरी सँडविच वगैरे बनवायला म्हटलं. त्यानंतर टोमॅटोचा सॉस संपलेला, ते असं थोडंफार आणून घेतलं. ती पिशवी तशीच किचनमध्ये पडलेली, तर ती भरून ठेवली. त्यानंतर छोले माझ्याकडे होते शिल्लक, म्हटलं आज छोल्याचा भात करायचा, पण त्याच्या अगोदर ORS पिऊन घेतलं. त्यानंतर छोल्याचा मसाले भात केला, इतका छान झाला होता ना. आणि इथे म्हटलं पोरांना ना बटाट्याचे असं स्लाईस ते फ्राय केलेले आवडतात, तर मॅगी मसाला घालून कधी असं स्लाईस हे बटाट्याची भाजी म्हणून केली होती. त्यानंतर इथं आता जेवण वगैरे झालं, जेवण करून खाऊन झालं, आणि इथं आता भांड्यांचा राडा वगैरे पडलेला आहे. दूध आणलं होतं, ते गरम करायचं ठेवून दिलं होतं. जेवण झाल्यानंतर थोडीशी परत आडवी पडले. त्यानंतर म्हटलं आता ओटा वगैरे आवरून घ्यायचा, त्यामुळे दूध वेळानं गरम करत ठेवलं. आता म्हटलं दूध गरम करत वाट बघत बसण्यापेक्षा कधी तसंच ओटा वगैरे थोडासा पुसून घेतला. इतका काय खराब झाला नव्हता, ओल्या कापडाने फक्त पुसून घेतला. म्हटलं भांडी वगैरे आवरून घ्यायची, कारण कसं होतं माहिती आहे, मग सकाळी सगळंच लोड होते, कारण सकाळचा चहा, नाश्ता, डबा, आणि मग सकाळची भांडी आणि रात्रीची भांडी म्हटले की नाही एवढी पडतात ना, त्याच्यापेक्षा रात्रीची कामं रात्रीच केली की बरं पडतं. चटणी मिठाच्या बरण्याच्या काढलेल्या त्या ठेवून दिल्या, भांडी सगळी घासून घेतली. त्यानंतर हे सगळं आवरायला मला 10 वाजले. शक्यतो 10:30-11 वाजतात. आज तरी पण लवकरच आवरलं, कारण बरं वाटत नव्हतं, त्यामुळे जेवण केल्या ना पटापटा सगळ्यांनी जेवून घेतलं, त्यामुळं आवरलं. आज मला गव्हाचं दळप करायचं होतं, पण दुपारी पण मी झोपूनच घेतलं, त्यामुळे आता म्हटलं सकाळसाठीच फक्त कणी पीठ शिल्लक आहे. बाकी उद्या काहीही केलं तर मला दुपारच्या वेळेस गव्हाचं दळप हे करायलाच पाहिजे. ORS पिल्यामुळे थोडाफार असा फायदा झाला, म्हणजे थोडंसं असं मला फ्रेश वाटलं, आणि पटापटा कामं करायला पण झालीत.
ते जर पिलं नसतं ना पूर्णच पॅक पडले असते. कारण इतका असं अंग दुखत म्हणण्यापेक्षा ना इतकं ते असं लोळत पडावं असं वाटत होतं. काही इच्छा नव्हती काम करायला. पण ORS पिल्यामुळे ना पटापटा सगळी कामं आवरावीशी वाटली. आणि माझं कसं आहे माहीत आहे, इतर बायका आजारी पडल्या की झोपून काढतात. मला मात्र कधी बरं नसलं कधी मला काय काम करू आणि काय नको असं जास्तीची कामं मी काढून घेते. म्हणजे असंच मला काय गोळ्या वगैरे असं खाल्लं ना की काम करायला एवढा उत्साह येतो की नाही, सगळी नसलेली कामं पण मी काढून करत बसते. असं माझ्यासारखं कोण कोण आहे मला सांगा हां. तर इथं आता मी भांडी घासून सगळी घेते. त्यानंतर सकाळसाठी मला चणा भिजत घालायचा होता, म्हणजे हरभरे. मला त्याचा मसाला उसळ करायची होती. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग मी इथंच बंद करते. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर माझा व्लॉग आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.